तर आम्हाला वर्कशीट्स बनवता येतात, डिजिटल प्रॉडक्ट्स बनवता येतात, पण ते कसे आणि कुठे सेल करायचे, स्पेशली मोबाईलचा यूज करून, तर ते आम्हाला इन डिटेल सांगा. कारण भरपूर महिला ना मोबाईलच्या माध्यमातून वर्कशीट्स बनवतात, पण ज्यावेळी प्रश्न मार्केटिंगचा येतो, सेलिंगचा येतो, तर त्या मग तिथे येऊन थांबतात आणि मग जी काय मेहनत किंवा जे काही कष्ट किंवा जी काही स्वप्न बघितलेली असतात ना, तर ती कुठेतरी मग डल पडतात. तर तसं न करता आपण फोनवरूनच कशा पद्धतीने वर्कशीट्स विकू शकतो विदाऊट इन्व्हेस्टमेंट, तर ते मी आज तुम्हाला इन डिटेल शिकवणार आहे. तुमचे भरपूर कॉमेंट्स येत होते की वर्कशीट्स बनवता येतात, पण ते विकायचे कसे, सेल कसे करायचे, तर ते इन डिटेलमध्ये सांगा. तर त्याच्यासाठी हा स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ आहे. आणि हो, एक तुम्हाला खुश खबर अशी आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मी 2 लकी विनर्सना आपला वर्कशीट मेकिंग अँड सेलिंगचा जो काही कोर्स आहे, जो की कॅनवा AI भरपूर गोष्टी वापरून मी बनवलेला आहे, तर तो कोर्स तुम्हाला फ्री मिळणार आहे. लाईव्ह लेक्चर्स आहेत, 2 लोकांना कोर्स फ्री मिळणार आहे. तर ते कसे फ्री मिळणार आहेत, तर याचे मी तुम्हाला डिटेल्स जे काय आहेत ते पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तर ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे पूर्ण प्रोसेस करा आणि तुम्हाला वर्कशीट मेकिंगचा जो काही कोर्स असेल तर तो फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल. व्हिडिओला सुरुवात करूया. तोपर्यंत जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना, तर असेच इन्फॉर्मेटिव्ह मोटिवेशनल व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन आहे ना, तर ती पण हिट करा. प्रत्येक सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी आपले नवीन व्हिडिओज डिजिटल स्किल्स वरती स्पेशली महिलांसाठी आपण घेऊन येत असतो. तर आम्हाला डिजिटल प्रॉडक्ट्स बनवता येतात, आम्हाला किड्स वर्कशीट्स बनवता येतात, पण ते विकायचे कसे, ठीक आहे, तर ते सेल कसे करायचे, तर हा मेजर प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावरती प्लीज सोल्युशन सांगा. तर असे भरपूर तुमचे कॉमेंट्स येत असतात आणि आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे. 100% तुमचं जे काही वर्कशीट्स असतील तर ते सेल होतील. व्हिडिओ कम्प्लिटली बघा आणि फक्त बघू नका, जे जे मी तुम्हाला स्टेप्स सांगते ना, तर त्या अकॉर्डिंगली ते फॉलो करा. ठीक आहे. तर वर्कशीट्स बनवणं नॉट सो इझी आणि नॉट सो डिफिकल्ट. ठीक आहे. म्हणजे इतकंही अवघड पण नाहीये आणि इतकंही सोपं पण नाहीये. प्रॉपर जर टेक्निक्स तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुम्ही तुमचे जे काही वर्कशीट्स असतील ना, तर ते बनवू शकता. राईट. फॉर एक्झाम्पल आता मी काही वर्कशीट्स बनवलेले आहेत, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मग ते वर्कशीट्स कसे विकायचे तर ते आपण इन डिटेलमध्ये चेकआउट करूया. ठीक आहे. तर इथे बघा एक कलर बुक मी बनवलेले आहे. सिंपल कलर बुक आहे. ठीक आहे. A4 साईज आहे. कलर बुक हे मी जस्ट टीचिंगसाठी बनवली होती. कलर बुक आहे. डॉग, कॅट, सिंपल आहे. आता याच्यामध्ये मी वेगवेगळे अॅनिमल्स जे असतील तर ते ऍड केलेत. ठीक आहे. लास्टचा पार्ट मी ॲज इट इज ठेवलाय. मी चेंजेस केलेले नाहीत त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही एक वर्कशीट जी असेल ना, तर ती रेडी करू शकता. किती पेजेसची आहे ही वर्कशीट बघा. ही आहे 32 पानांची वर्कशीट. ठीक आहे. व्हिडिओ कंप्लीट बघा. कशा पद्धतीने तुम्हाला सेल करायचं तर ते मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे. कारण फक्त डिजिटल प्रॉडक्ट्स बनवता येतात तिथपर्यंत नाही, तर डिजिटल प्रॉडक्ट्स तुम्हाला सेल पण करता आले पाहिजेत. आणि हा एक असा व्यवसाय आहे ना, की भरपूर महिला स्पेशली घरातून काम करायचं असतं, पण ते त्याचं मार्केटिंग कसं करायचं ना, तर तेच आपल्याला माहिती नसतं. तर इतके वर्कशीट्स मी बनवलेले आहेत. काही शिकवण्यासाठी बनवलेले आहेत, काही लेक्चर्ससाठी वगैरे, YouTubeच्या व्हिडिओसाठी वगैरे बनवलेले आहेत. ठीक आहे. तर आता एक बुक आपण बघितली, जी की 32 पानांची बुक आहे. ठीक आहे. सिम्पली डाउनलोड करायची. इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे. PDF प्रिंट. डाउनलोड करताना काय करायचं? PDF प्रिंट. आणि किती पेजेस आहेत? तर 32 पेजेस आहेत ना टोटल, तर 32 पेजेस ओके आहे. ठीक आहे. 32 पेजेस जे असतील तर ते ओके आहे इथे. आणि मग डाउनलोड करायची. तर ही जी काही PDF आहे ना, तर ती तुमच्या डिव्हाइसमध्ये सेव्ह होते. फॉर एक्झाम्पल मी आता कोणता डिव्हाइस वापरते? मी कॉम्प्युटर वापरते. तर इथे कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड्समध्ये सेव्ह होईल बघा, सेव्ह झाली. ठीक आहे. आणि जर तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप वापरताय, तर मग तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये ही जी PDF असेल ना, तर ती सेव्ह होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे वर्कशीट्स बनवताय. काही कलर बुक बनवलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही काही मॅथ्स वगैरे बनवलेले आहेत. मॅथ्सचे वर्कशीट्स असतील. जसं सिलॅबस वाईज. ठीक आहे. ते बनवताना पण. ठीक आहे. फक्त सेलिंग नाही, तर जे वर्कशीट्स तुम्ही बनवलेले आहेत ना, तर ते स्टेप बाय स्टेप. जर तुम्ही 2 वर्षाच्या मुलासाठी बनवताय, 3 वर्षाच्या मुलासाठी बनवताय, तर पहिल्या पेजवरती काय असलं पाहिजे, दुसऱ्या पेजवरती काय असलं पाहिजे, तिसऱ्या पेजवरती काय असलं पाहिजे. तर या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आणि ती तुमची वर्कशीट जर तुम्ही बनवलीत सिलॅबसच्या अकॉर्डिंगली मुलांच्या, तर नक्कीच चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये खूप बेनिफिशियल असणार आहे. आणि नक्कीच तुमच्या मग वर्कशीटसाठी जी काही डिमांड असणार आहे ना, तर ती सुद्धा वाढणार आहे. ठीक आहे. त्यामुळे वर्कशीट बनवताना कंप्लीट स्टेप बाय स्टेप सिलॅबसच्या अकॉर्डिंगली जी काही वर्कशीट असेल तर ती बनवा. आता जर तुम्हाला वर्कशीट बनवता येत नसेल, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक कम्युनिटीचे लिंक मी दिलेले आहे. सिम्पली त्या लिंकवरती जा, ती लिंक क्लिक करा. जे काही डिटेल्स तुम्हाला असतील वर्कशीट शिकण्याबद्दलचे, तर ते तुम्हाला तिकडे मिळून जातील. ठीक आहे. खाली कम्युनिटीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये कम्युनिटी आहे, त्यावरती लिंक चेक करा किंवा जो काही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तर त्यावरती सिम्पली व्हॉट्सअप करा वर्कशीट म्हणून. ठीक आहे. तर आता इथे बघा,
एक वर्कशीट आपण रेडी केली, ठीक आहे. आता मार्केटिंग जे काही इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, मी तुम्हाला मार्केटिंगचा जो पार्ट आहे तो इन डिटेल सांगणार आहे. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना, तर लगेचच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन आहे ना, तर ती पण हिट करा. सो दॅट नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आता वर्कशीट्स जे आपण बनवतो ना, ठीक आहे, तर त्या शोकेस करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. आता भरपूर लोक तुम्हाला सांगतील की इट्सी वापरा, गमरोड वापरा. मला तर खूप लोक विचारतात की इट्सी, गमरोड आणि त्यासाठी मी स्पेशली गेल्या काही 2 आठवड्यांमध्ये एक व्हिडिओ पण बनवलेले आहे. गमरोडची असेल, इट्सीची असेल. पण मी स्वतः ते साइट्स वापरत नाही. पण तुम्हाला ते साइट्स कसे असतात तर ते दाखवण्यासाठी स्पेशली ती जी व्हिडिओ होती ना, तर ती मी बनवलेली आहे. ठीक आहे. तर माझा फुल बिझनेस, ठीक आहे, माझा पूर्ण व्यवसाय जो काय आहे, तर तो फक्त आणि फक्त सोशल मीडियावरती आहे आणि इकडूनच मला खूप जास्त लीड्स मिळतात आणि तुम्हाला सुद्धा खूप जास्त लीड्स मिळतील. ठीक आहे. तर तुमचा जो काही बिझनेस आहे ना, तर तो तुम्हाला तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना दाखवायचा आहे. ठीक आहे. की नक्की तुमचे वर्कशीट्स काय असतात, कसे असतात, जे काही वर्कशीट तुम्ही बनवलेले आहेत. ठीक आहे. तर याची तुम्हाला एक एक ऍटलिस्ट मार्केटिंगसाठी तुम्हाला याची एक हार्ड कॉपी म्हणजे प्रिंटिंग प्रेसमध्ये कुठेही जा जवळच्या, एक हार्ड कॉपी जी असेल ना, तर ती घेऊन यायची आहे आणि मार्केटिंगसाठी जी काही हार्ड कॉपी असेल ना, तर ती वापरायची आहे. मग ती तुमची वर्कशीट कलरची असेल किंवा मग तुमची ब्लॅक अँड व्हाईटची वर्कशीट असेल. ठीक आहे. तुमच्याकडे जर तुमचं घरात स्वतःचं मूल असेल, तर ते सोडवतानाचे वर्कशीट सोडवतानाचे जे काही व्हिडिओज असतील, तर ते कॉन्टेंट म्हणून सिम्पली तुम्हाला रेकॉर्ड करायचे आहेत आणि सिम्पली ते तुम्हाला पोस्ट करायचे आहेत. ठीक आहे. कारण जोपर्यंत तुम्ही कॉन्टेंट बनवत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचे जे काही प्रॉडक्ट्स असतील ना, तर ते शोकेस करत नाही, तोपर्यंत मग तुम्हाला क्लायंट्स जे काही असतील ना किंवा लीड्स जे काही असतील ना, तर ते मिळणार नाही. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय आहे बघा, अगदी शॉर्टमध्ये शोकेस केलंय. क्लॉकमध्ये काय काय आहे बघा, अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला शोकेस केलंय. आणि हे बघितल्यानंतरच एखाद्याला समजतं की बुक किती इंटरेस्टिंग असणार आहे आणि नक्कीच तुमचे जे काय व्ह्युअर्स असतील ना, तर त्यांची जी काही बाईंग टेंडन्सी असेल ना, तर ती वाढते. म्हणजे विकत घेतात ते लोक तुमचे ज्यावेळी वर्कशीट्स जे असतील तर ते बघतात. ठीक आहे. पण तुम्हाला अशा टाईपचा जो काही कॉन्टेंट असेल ना, तर तो पोस्ट करणं तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती इम्पॉर्टंट आहे. मग तुम्हाला कॉन्टेंट म्हणून व्हिडिओ रील्सच पोस्ट करायचे सुरुवातीला. कारण व्हिडिओ रील्समुळेच तुमचे जास्तीत जास्त रीच जो असेल ना, तर तो तुम्हाला मिळतो. आता हा पेज बघा, यांचे किती बुक्स आहेत. ठीक आहे. बंडल्स आहेत, खूप खूप जास्त बंडल्स आहेत. ठीक आहे. नाव काय आहे, लर्निंग फन. आता इथे तुम्ही तुमचे जे काही कॉम्पिटिशन्स आहेत, म्हणजे जे इतर लोक वर्कशीट्स बनवतायत, सेल करतायत, नक्कीच तुम्ही त्यांचे अकाउंट्स बघा, त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स चेक करा, की कशा पद्धतीने ते शोकेस करतायत, कशा पद्धतीने त्यांची वर्कशीट जी असेल ना, तर ती दाखवतायत. मग फोटोज कसे घेतायत बघा किंवा व्हिडिओज कसे घेतायत बघा. तर असं असल्यावरती काय समोरच्या लोकांना कळतं, की यांच्या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे, सॉरी यांच्या पुस्तकामध्ये नक्की काय आहे, वर्कशीटमध्ये नक्की काय आहे. आणि त्यामुळे येस ऑर नो, ठीक आहे, वर्कशीट घ्यायची की नाही, तर हा जो डिसिजन होतो ना, तर तो फास्ट होतो, क्विक होतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती कन्सिस्टंटली कॉन्टेंट बनवायचं आहे. असं नाही की बाबा मी आज आठवड्याभरामध्ये कॉन्टेंट बनवला, मग मला लीड्स नाही आल्या, मग मी ते स्टॉप केलं, असं नाही. कंटिन्युअसली आठवड्यातून तुम्हाला माहितीये की तुम्ही 3 लॉंग व्हिडिओज म्हणजे लॉंग इन द सेन्स शॉर्ट व्हिडिओज जे असतील तर ते अपलोड करताय. 1 मिनिटाच्या आतले. जर उभे शॉर्ट व्हिडिओज कंपल्सरी तुम्हाला शूट करायचे आहेत आणि ते तुमच्या Facebook, Instagram आणि YouTube तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती आणि WhatsApp पण तुम्ही वापरू शकताय. WhatsAppवरती सुद्धा तुमचे जे काय व्हिडिओज वगैरे असतील त्या रिलेटेड कंटेंट जो काय असेल तर तो तुम्ही इकडे शेअर करू शकता. इन डिटेल सांगायचं की कसं आहे. मग ते एखादं मूल तुमच्याकडे असेल तर ते बनवा किंवा जर नसेल तुमच्याकडे एखादं मूल तर तुम्ही स्वतः बनवा ना. ठीक आहे. तुम्ही काय करा, याची एखादी प्रिंट मारा. आता जसं की मी हे ओपन करते, मी तुम्हाला डिजिटली दाखवते, पण तुम्ही स्वतः करा. ठीक आहे. तुम्ही काय करा, याची एखादी प्रिंट मारा. ठीक आहे. प्रिंट मारल्यानंतर तुम्ही स्वतः हे सोडवा. ठीक आहे. वरून फोकस करा कॅमेरा. मी त्याचे पण तुम्हाला व्हिडिओज दाखवते. ठीक आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघा. मी तुम्हाला पूर्ण आयडिया देणार आहे की कशा पद्धतीने करायची आणि तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. जसं की हे इथे होणार आहे, बी इथे जाणार आहे. हे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. ठीक आहे. तुमच्या हाताने आणि तुमचे जस्ट हँड शो करा त्याच्यामध्ये. नक्कीच एक मेजर इम्पॅक्ट त्याचा होईल. ठीक आहे. तर ते बघायला तितकं इंटरेस्टिंग वाटतं ना, की नक्कीच लोक तुमच्याकडून जे काही तुमचे वर्कशीट्स असतील ना, तर ते बाय करणार आहेत. ठीक आहे. सिम्पली तुम्हाला काय करायचंय, तुमचं Instagram असेल, सगळ्यांचं असेल Instagram, ज्यांचं नाही आहे, तर त्यांनी Instagram ओपन करा तुमच्या व्यवसायाच्या नावाने. ठीक आहे. आणि सिम्पली तुम्हाला त्याच्यामध्ये प्रिंटेड वर्कशीट्स काय सर्च करायचंय, प्रिंटेड वर्कशीट्स म्हणून तुम्हाला सर्च करायचं, एंटर करा. बघा किती वेगवेगळे ब्रँड्स जे असतील तर ते येतात आणि प्रत्येकाचे वेगळे. आता हे न्यू चॅनल आहे, कोणीतरी बनवलंय, 0 फॉलोअर्स आहेत, एक पोस्ट अपलोड केली आहे 2024 ला केली. तर असं करू नका बरं का. करताय ना तर
सुरुवातीला जितका उत्साह तुमच्यामध्ये असतो ना, तर तोच उत्साह कंटिन्यू ठेवा. तरच तुमचे जे काही डिझाईन्स वगैरे असतील ना, तर ते सेल आउट होणार आहेत. ठीक आहे. म्हणजे करायचं म्हणून करायचं. ठीक आहे. असं करू नका. मग तुमचा फोकस जातो. ठीक आहे. फोकस गेला की मग काहीच उपयोग नाही. तुम्हाला किती कोणी काय केलं तर काय उपयोग नाही. तर हे बघा काही न्यू कमर्सच आहेत, नवीन कमर्सचेच अकाउंट आहेत. तर सिंपली अशा टाइपमध्ये तुम्हाला तुमचे जे काही वर्कशीट्स असतील ना, तर ते शो आता हे फोटोज आहेत. हे बघा डिजिटल फोटोज आहेत. हे काही प्रिंट पण केलेले नाही. डिजिटल फोटोज आहेत, पण दिसायला खूप सुंदर दिसतंय. ठीक आहे. असं बघा, असं तुम्ही करू शकता व्हिडिओ. आता हा मुलगा कसा त्याच्या हाताने करतोय ना, जर तुमच्याकडे कोण लहान मूल नसेल सोडवायला, तर तुम्ही स्वतः रेकॉर्ड करा. वरून एखादा स्टँड घ्या, एखादा ट्रायपॉड घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये मी ट्रायपॉडची लिंक देते. एखादा ट्रायपॉड घ्या. कोणाचीच गरज तुम्हाला लागणार नाही. ट्रायपॉड वगैरे असेल तर. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ट्रायपॉडची. एकदा नक्कीच चेकआउट करा. ठीक आहे. आणि मग तुम्ही स्वतःच मोबाईलच्या उपयोगाने तुमचे जे काही वर्कशीट्स असतील ना, तर ते नक्कीच तुम्ही रेकॉर्ड करू शकताय. स्वतः सोडवलेले. ठीक आहे. आणि मोस्टली कलर आणि हे ब्लॅक अँड व्हाईट दोन्ही बनवा. सो दॅट कसं असतंय, काही लोक कलर प्रेफर करतात, काही लोक प्रिंटेड प्रेफर करतात त्यामुळे. आता इथे बघा फोटोज पाठवल्यात. ठीक आहे. हे फोटोज आहेत. तर कॉन्टेंट मध्ये काय काय पोस्ट करायचं? कॉन्टेंट मध्ये बघा भरपूर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायचे. ठीक आहे. मी तुम्हाला एआय रिलेटेड कॉन्टेंट कसा घ्यायचा तर त्याची पण व्हिडिओ नक्कीच दाखवेन. तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जी बेल आयकॉन आहे ना, तर ती पण हिट करा. कुठलेही टाइमपासचे व्हिडिओज मी अजिबात पोस्ट करत नाही. तुमच्यासाठी महत्वाचे व्हिडिओज मी पोस्ट नक्कीच करत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा. म्हणजे नवीन व्हिडिओ आली की त्याचे नोटिफिकेशन जे असतील तर ते ऑन होतील. आणि प्रत्येक शनिवारी आणि प्रत्येक रविवारी आपल्या चॅनलवरती मेंबर्स ओनली व्हिडिओज येतात. त्यामुळे नक्कीच चॅनलची मेंबरशिप तुम्ही जॉईन करू शकता. हे वेगवेगळे आयडियाज किंवा हे डिझायनिंगचा पार्ट जो असेल तो तुम्हाला मेंबरशिपमध्ये शिकायला मिळेल. ठीक आहे. तर बघा किती सुंदर पद्धतीने शोकेस केलंय. पण फक्त फोटोज अपलोड करू नका. ठीक आहे. फोटोज विथ व्हिडिओज. ठीक आहे. सध्या फोटोज नाही. आता फोटोज फक्त ते ट्रेंड गेला. आता काय चालू आहे ट्रेंड? तर आता रील्सचा ट्रेंड चालू आहे. फोटोज प्लस व्हिडिओ. तर ह्या चॅनलवरती बघा फक्त फोटोज आहेत आणि बघा लाईक्स 3च आहेत. ठीक आहे. असे छोटे छोटे कमी लाईक्स आहेत. ठीक आहे. तर ज्यावेळी तुमचे फोटोज विथ रील्स असतात. ठीक आहे. आता या चॅनलला रील्सच नाही आहेत त्यांनी अपलोड केलेले. पण ज्यावेळी तुमचे फोटोज प्लस रील्स असतात ना, तर नक्कीच तुमचं चॅनल जे काय असेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील खूप चांगल्या पद्धतीने काम करतील. इथे बघा व्हिडिओ आहे. सोडवतानाचे व्हिडिओ आहे. ठीक आहे. म्हणजे मुलांना पण आवड निर्माण होते आणि पालकांना पण आवड निर्माण होते आणि नक्की बुकमध्ये काय आहे तर ते आपण आपल्या कॉन्टेंटच्या माध्यमातून सांगतोय. तर आता लक्षात ठेवा, एकच रूल लक्षात ठेवा. तुमचा जर कॉन्टेंट जबरदस्त असेल ना, तर नक्कीच तुमच्याकडे जास्तीत जास्त लीड्स जे असतील ना, तर त्या येणार आहेत. आता एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे खाली कॉमेंटमध्ये ठीक आहे, खाली कॉमेंट सेक्शन जो आपला आहे, तर तिकडे कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला सिम्पली वर्कशीट म्हणून कॉमेंट करायचे. फक्त वर्कशीट म्हणून कॉमेंट करा. जे कोण 2 ठीक आहे, जे कोण 2 लकी विनर्स असतील ना, तर त्यांना आपला वर्कशीट मेकिंगचा जो काही वर्कशॉप असेल ना, तर तो फ्री मध्ये करायला मिळणार आहे. त्याचा ऍक्सेस जो आहे तर तो तुम्हाला फ्री मध्ये करायला मिळणार आहे. ज्याच्यामध्ये ना भरपूर मॉड्यूल्स जे आहेत तर ते मी ऍड केलेले आहेत. म्हणजे इन डिटेल वर्कशीट कसा बनवायचा ना, ते सगळं मी त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. बघा इथे इंट्रोडक्शन दिलंय, स्कोप काय आहे, बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर केलेत, ट्रेसिंग कसं करायचं ते सांगितलंय, सिलेबस कसा घ्यायचा. जसं की एखादा मूल आहे लहान 3 वर्षाचं तर त्याच्यासाठी वेगळा सिलेबस असेल, 5 वर्षाच्या मुलासाठी वेगळा असेल, 10 वर्षाच्या मुलासाठी वेगळा असेल, तर ते कसं घ्यायचं. इथे बघा वेगवेगळे क्लॉक्स रेडी केलेले आहेत. तर त्याचे लेक्चर्स जे काही असतील तर ते तुम्हाला असे बघायला मिळतात. ठीक आहे. त्यामुळे तुमचे हे जे कोर्स आहे ना तर ते तुम्हाला फ्री मिळणार आहे. खाली कॉमेंटमध्ये वर्कशीट म्हणून टाईप करा. पूर्ण तुम्हाला कोर्स जो आहे ना हा आता बघा 20+ मॉड्यूल्स आहेत. ठीक आहे. आता वर्कशीट बंडल्स कसे बनवायचे, ठीक आहे, प्राइसिंग कशी ठरवायची, त्याची मार्केटिंग कशी करायची, सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि अजून लेक्चर्स ऍड होत राहतील याच्यामध्ये. ठीक आहे. त्यामुळे हा पूर्ण जो काही कोर्स आहे तर तो तुम्हाला फ्री मिळणार आहे. फक्त खाली कॉमेंटमध्ये वर्कशीट म्हणून जो काही मेसेज असेल ना तर तो तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. अशा टाईपचे वर्कशीट्स कसे बनवायचे तर ते तुम्हाला इन डिटेलमध्ये जे असेल ना तर ते शिकवलं जाणार आहे. बघा तर इथे जसं मी तुम्हाला सांगते की इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब आणि व्हॉट्सअप सगळ्या गोष्टी वापरा. व्हॉट्सअप पण वापरा. तर मी इथे व्हॉट्सअप तुम्हाला दाखवत नाही
कारण काही कॉन्टॅक्ट वगैरे डिस्प्ले होतात, प्रायव्हसी इश्यूमुळे मी दाखवत नाही. पण व्हॉट्सअप पण वापरा. सध्या व्हॉट्सअपला पण भरपूर फीचर्स आलेत. व्हॉट्सअप कसा वापरायचा तर त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेली आहे, तर त्याची लिंक मी एंड स्क्रीनला ऍड करते. ठीक आहे, एंड स्क्रीनला हा व्हिडिओ झाल्यानंतर एंड स्क्रीनला व्हॉट्सअपचा व्हिडिओ ऍड करेन, तो जाऊन नक्कीच एकदा चेक करा. आणि एक व्हिडिओ मी वर्कशीटचा ऍड करेन, तर तो पण नक्कीच चेक करा. तर जोपर्यंत तुम्ही जे काही बनवलेलं आहात तर ते जोपर्यंत तुम्ही शोकेस करत नाही ना, इतर लोकांना जोपर्यंत तुम्ही सांगत नाही ना की तुमच्याकडे इतके प्रिटी प्रिटी क्यूट क्यूट वर्कशीट्स आहेत जे की लहान मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त फायदेशीर असतात, तोपर्यंत तुमच्याकडून ते कोणी बाय करणार नाहीये. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्टेंट मार्केटिंग करायचं आहे आणि त्या थ्रू आपल्याला मग क्लायंट्स जे काय असतील ना तर ते मिळवायचे आहेत. आता याची प्राइसिंग कशी ठरवायची तर त्याच्यासाठी स्पेशली मी तुम्हाला सांगते. आता प्राइसिंगचा काय इश्यू आहे तर ते सांगतो. तर प्राइसिंग ना 3 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये प्राइसिंग असते. ठीक आहे, 3 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये. पहिला काय तर पहिला लो प्राइसिंग. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एक कमी किमतीमध्ये देताय तुमच्या वर्कशीट, हे तुम्हाला ठरवायचं आहे. ठीक आहे, तुमची प्राइसिंग कशी असणार आहे. पहिला असणार आहे तुमची लो प्राइसिंग. ठीक आहे, त्यानंतर सेकंड वन असणार आहे ऍव्हरेज प्राइसिंग. ऍव्हरेज म्हणजे काय जी की म्हणजे सगळ्यांना सोयीस्कर असते. आणि त्याच्यानंतर थर्ड वन आहे प्रीमियम. ठीक आहे, मग जर तुमचे ब्लॅक अँड व्हाईट वगैरे असतील तर ते लो मध्ये करा. ठीक आहे, ऍव्हरेज मध्ये तुम्ही दोन्ही मिक्स कंटेंट देऊ शकता आणि प्रीमियम मध्ये मग सगळे कलर वाले कंटेंट असेल ना तर ते असेल. तर लो ची प्राइसिंग तुम्ही नक्कीच 29, 39, 49 रुपीज ठेवली मी एका वर्कशीटची. ठीक आहे, एक माझ्याकडे वर्कशीट आहे किंवा एक बंडल आहे माझ्याकडे, तर त्याची प्राइस मी 49 रुपीज ठेवली. जर ऍव्हरेज प्राइसिंग मला करायचं असेल तर नक्कीच मी त्याची प्राइस 99 रुपीज ठेवेन. ठीक आहे, आणि जर प्रीमियम प्राइसिंग मला करायचं असेल तर नक्कीच मग त्याची प्राइसिंग जी काय आहे, कलर वर्कशीट मी बनवलेली आहे, तर मी नक्कीच त्याची 399, 499 एक 30 to 40 पेजेसच्या वर्कशीटसाठी लावू शकता. डिपेंडिंग अपॉन युअर टार्गेटेड ऑडियन्स. तुम्ही कोणाला टार्गेट करताय तर त्याच्यावरती पण डिपेंड करेल. जर तुम्ही कस्टमाइज वर्कशीट्स बनवून देताय, ठीक आहे, कस्टमाइज वर्कशीट्स म्हणजे काय की बघा आता एखाद्या मुलाला ना स्पेसिफिक कॅरेक्टर्स आवडत असतात. ठीक आहे, स्पेसिफिक कॅरेक्टर्स म्हणजे काय, स्पेसिफिक कॅरेक्टर्स म्हणजे बघा तर टॉम अँड जेरी कार्टून कॅरेक्टर्स वगैरे असतील ना तर ते आवडत असतात. छोटा भीम, मोटू पतलू, डोरेमॉन. ठीक आहे, आता इथे डोरेमॉनचे मी काही चेक केलेले नाहीयेत, पण आपण चेक करू शकतो. जर एखादे स्पेसिफिक कार्टून आवडत असेल ना तर मग आपण त्यांना जी काही आपली वर्कशीट असेल ना तर ती त्या स्पेसिफिक कॅरेक्टरमध्ये बनवून देऊ शकतो. ठीक आहे, जसे म्हणजे आता हा रॅबिटचा मी घेतला. ठीक आहे, मग त्या थीम मध्ये तुम्ही बनवून देऊ शकता. डोरेमॉन तर डोरेमॉनच्या थीम मध्ये पूर्ण वर्कशीट जी असेल ना तर ती तुम्ही बनवून देऊ शकता. ठीक आहे, मोटू पतलू असेल तर मग मोटू पतलूच्या थीम मध्ये पूर्ण वर्कशीट, छोटा भीम तर छोटा भीम. ठीक आहे, तर अशी पूर्ण वर्कशीट तुम्ही त्यांना कस्टमाइज करून देऊ शकता आणि त्यामुळे काय होतंय की मुलांचा इंटरेस्ट वाढतो आणि मुलं सोडवतात ती जी वर्कशीट असेल ती. ठीक आहे, जे काय काय तुम्ही मुलांना देताय ना, जे काय काय एक्झाम्पल्स तुम्ही देताय ना तर ते सोडवतात, पण ती थीम तशी असायला हवी. त्या थीम मध्ये तुम्हाला ते वर्कशीट्स जे असतील तर ते डिझाईन करता आले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे बघा खाली एखादी ग्रीनरी, एखादं गार्डन तुम्ही ऍड करताय. ठीक आहे, जसं की मी इथे सर्च करते बघा, ग्रास सर्च करते. ठीक आहे, मग ती थीम कार्टूनची थीम तुमची सगळी ऍड होईल. इथे बघा मी गार्डन ऍड केला, मग इथे छोटा भीम असेल किंवा मोटू पतलू तुमचे जे काही कॅरेक्टर्स असतील ना तर ते तुम्हाला तिकडे ऍड करायचे. तुम्हाला वरती स्काय हवाय तर मग तुम्ही स्काय ऍड करा. ठीक आहे, म्हणजे प्रीमियम स्टाईल मध्ये वर्कशीट्स जे असतील ना तर ते तुम्ही बनवून देऊ शकता. तर स्काय अशा केसेस मध्ये दाखवायचं म्हटल्यावरती सॉरी ब्ल्यू किंवा अशा कलर मध्येच असायला हवा. ठीक आहे, आणि त्याची जी पोझिशन असेल तर ती बॅकवर्ड टू बॅक. ठीक आहे, व्यवस्थित फिट होते का चेक करा, नाही तर मग तुम्ही दुसरे वेगवेगळे एलिमेंट्स अजून तुम्हाला कट झालेला पार्ट घ्यायचं नाही, वेगवेगळे एलिमेंट्स आहेत तर ते तुम्ही तिथे घेऊ शकताय. इथे बघा असे वेगवेगळे एलिमेंट्स इथे तुम्हाला मिळून जातील. स्काय, सन सगळे सगळे एलिमेंट्स मिळतात, तर ते मग तिकडे तुम्ही ऍड करायचे, तर डुप्लिकेट करायचे आणि ते जे एलिमेंट्स असतील तर ते तुम्हाला ऍड करायचे वरती. बलून्स हवे असतील तर बलून्स, असं म्हणजे तुमच्या मुलांना जे आवडतील ना त्या अकॉर्डिंगली कस्टमाइज वर्कशीट जे असतील तर ते तुम्ही बनवू शकता. आता हे फक्त सेलिंग पर्पज साठीच आहे असं नाही. जर तुम्ही तुम्ही स्वतः वैयक्तिक एका मुलाची आई आहात किंवा एका मुलाचे वडील आहात, बहीण आहात, भाऊ आहात, कोणी जरी आहात आणि तुम्हाला व्यवस्थित कॅनव्हा वापरता येतोय तर नक्कीच तुम्ही तुमच्या
स्वतःच्या घरातल्या मुलांसाठी सुद्धा अशा टाईपचे वर्कशीट जे असतील तर ते बनवू शकताय. कारण त्यांचे पर्सनल डेव्हलपमेंट तितकीच इम्पॉर्टंट आहे, राईट? त्यामुळे तुमचे फनी कॅरेक्टर्स मध्ये वर्कशीट्स बनवू शकता. मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये, याच्या नेक्स्ट पार्टमध्ये डोरेमॉन थीम किंवा छोटा भीम थीम, ठीक आहे, तुम्हाला कोणती थीम हवी तर ते मला सांगा. मी तुम्हाला डोरेमॉन थीम जी काय वर्कशीट असेल ना, तर ती इन डिटेल मध्ये बनवून दाखवेन कशा पद्धतीने बनवायची. आणि नक्कीच तुम्ही सुद्धा मग ती बनवा आणि तुम्ही सुद्धा मग ती सेल करा, ठीक आहे? अशा पद्धतीने बनवायची. आणि मग याची एक प्रिंट काढा. किती तुमचे पेजेस होतात बघा, 30 पेजेस होतात. जवळपासच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये जायचं, एखादी प्रिंट काढायची त्याची आणि मग त्याच्यावरती जो काही कॉन्टेंट असेल ना तर तो बनवायचा. आणि आठवड्यातून ऍटलीस्ट 3 ते 4 शॉर्ट्स, 2 ते 3 फोटोज, स्टोरी कंटिन्युअसली अपलोड करायची इथे तुमची. आणि त्या अकॉर्डिंगली तुमचं जे काही अकाउंट असेल ना तर ते ग्रो होईल. तर बघा, लवकरात लवकर जर तुम्ही छान कॉन्टेंट पोस्ट केलात, सगळे ट्रेंडिंगचे सॉंग्स वगैरे वापरलेत, तर नक्कीच तुमचं जे काही अकाउंट असेल ना तर ते लवकर ग्रो होईल. आता तुम्हाला कॉन्टेंट कसा पोस्ट करायचा याच्यावरती जर व्हिडिओ हवा असेल तर तसंही मला सांगा. त्या अकॉर्डिंगली मी तुम्हाला कॉन्टेंट कसा पोस्ट करायचा त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ जे असेल तर ते तुमच्यासोबत शेअर करते, ठीक आहे? जर तुम्हाला वर्कशीट्स कसे बनवायचे हे जर इन डिटेल शिकायचं असेल, अशा टाईपचे वर्कशीट्स कसे बनवायचे इन डिटेल शिकायचं असेल, तर आपला वर्कशीट मेकिंग अँड सेलिंग चा वर्कशॉप असणार आहे, ज्याची डेट 24 फेब्रुवारी आहे. आता नवीन बॅच लाईव्ह असणार आहे. सो दॅट तुमचे डाऊट्स वगैरे जे काही असतील तर ते तुम्ही मला पर्सनली विचारू शकता बॅच मध्ये. त्यामुळे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नक्कीच जो काही नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती सिम्पली वर्कशीट म्हणून तुम्ही मेसेज करा. 8600333201 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. टीम मेंबर्स कॉल रिसीव्ह करतील. सिम्पली वर्कशीट म्हणून त्यांना सांगा, ते इन्फॉर्मेशन देतील, किंवा मग व्हॉट्सअपला तुम्ही वर्कशीट म्हणून मेसेज करा. तुम्हाला कॉल करून इन्फॉर्मेशन देतील किंवा व्हॉट्सअपला तुम्हाला जी काही माहिती असेल तर ती पाठवतील. फीज किती आहे? फीज मी जास्त घेत नाही, कारण आपल्याला काय करायचंय, सगळ्या हाऊसवाईफ्सना घरातून काम करण्यासाठी आपल्याला मोटिवेट करायचंय, प्रोत्साहन द्यायचं. त्यामुळे फीज फक्त आणि फक्त ₹150 आहे, ठीक आहे? लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असा हा कोर्स असणार आहे. काही लेक्चर्स लाईव्ह असणार आहेत, काही लेक्चर्स रेकॉर्डेड. बघा, इथे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत आणि हे तुमच्याकडे कंटिन्युअसली राहतात. मला माहिती आहे तुम्हाला कामाचा खूप व्याप असतो, तुम्हाला जमत नाही लाईव्ह अटेंड करायला, तर त्यासाठी तुमची सगळी सोय केलेली आहे. सगळे लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड मिळणार आहेत तुमच्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये. आपला ऍप्लिकेशन आहे मोबाईलचा किंवा वेबसाईट पण आहे आपली. सगळे लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड मिळणार आहेत, जे की तुमच्याकडे राहणार आहेत. तुम्ही कधीही ते बघू शकताय. काही डाऊट असेल तर आपल्याला व्हॉट्सअप थ्रू विचारू शकताय, ठीक आहे? त्यामुळे जर तुम्हाला कोर्स करायचा असेल वर्कशीट मेकिंगचा तर या नंबरवरती तुम्ही सिम्पली व्हॉट्सअप करा. ही माहिती कशी वाटली आणि याच्या व्यतिरिक्त अजून कोणती तुम्हाला माहिती हवी आहे तर ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. ओके, व्हिडिओ स्टॉप करूया. थँक्यू सो मच. बाय.